नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, पिंपरी चिंचवड शहरामध्ये दापोडी ते निगडी या मेट्रो मार्गानंतर दुसरा मार्ग लवकरच सुरू करण्यात येणार आहे। त्याचा आराखडा तयार करण्याचं काम सुरू असून तो लवकरच पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये सादर केला जाईल। नवीन मेट्रो मार्ग निगडीतील भक्तिशक्ती समूह शिल्प चौकापासून रावेत, वाकड बायपास, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नाशिक फाटा या मार्गे तो चाकणपर्यंत असणार आहे। या नवीन मार्गामुळे पिंपरी चिंचवड शहराचा 75% भाग हा मेट्रोशी कनेक्ट होईल असा दावा अधिकाऱ्यांकडून करण्यात आलाय। पुणे शहराच्या तुलनेमध्ये पिंपरी चिंचवड शहराकडे नवीन मेट्रो मार्ग निर्माण करण्याबाबत शासनाची उदासीनता दिसून येत असून या संदर्भामध्ये सातत्यानं पाठपुरावा केला जातोय। 30 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या आणि झपाट्यानं नागरीकरण होत असलेल्या पिंपरी चिंचवड शहरासाठी नवीन मेट्रो मार्गाची खूप गरज असल्याचे विविध संघटना आणि संस्थांकडून सातत्यानं मागणी केली जाते। मात्र त्याबाबत केंद्र आणि राज्य शासन तसेच महापालिका प्रशासन गंभीर नसल्यानं अनेक घटनांवरून समोर आले। अखेर नागरिकांचा रेटा लक्षात घेऊन महापालिकेनं निगडी ते चाकण असा नवीन मेट्रो मार्गाचा DPR आराखडा तयार करण्यास महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला सांगितलंय। त्यानुसार महामेट्रोकडून आराखडा तयार करण्याचं काम हे सुरू आहे। या मार्गाद्वारे शहराच्या दक्षिण भाग तसेच भोसरीकडील भाग हा मेट्रोनं जोडला जाणार आहे। वाकड आणि पिंपळे सौदागर हा उच्चभ्रू आणि ITचा परिसर मेट्रोनं जोडला जाणार आहे। या संपूर्ण मार्गामुळे तसेच निगडी ते दापोडी मार्गामुळे पिंपरी चिंचवडचा 75% भाग हा मेट्रोशी जोडला जाईल असा दावा अधिकाऱ्यांनी केलेला आहे। महामेट्रोकडनं आराखडा येत्या 4 ते 5 महिन्यांमध्ये तयार होण्याची शक्यता आहे। त्या DPRला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये मान्यता घेऊन तो मंजुरीसाठी राज्य आणि नंतर केंद्र शासनाकडे पाठवलं जाईल। केंद्रानं मान्यता दिल्यानंतर या नव्या मेट्रोचं मार्गाचं काम हे प्रत्यक्षामध्ये सुरुवात होईल। ही सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यास किमान 1.5 ते 2 वर्ष वाट पाहावी लागेल। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सूचनेवरून नाशिक फाटा ते चाकण या मार्गाचा महामेट्रोनं 2 वेळा DPR तयार केला होता। पहिल्यांदा न्यू मेट्रोचा आराखडा तयार करण्यात आला होता, त्यानंतर सुधारणा करून मेट्रोचा आराखडा तयार करण्यात आला आहे। आता पुणे ते नाशिक महामार्ग भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण तयार करण्यात येणार आहे। तो 8 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर असणार आहे। तो मार्ग नाशिक फाटा येथून सुरू होणार आहे, त्यामुळे मेट्रोचा आराखडा पुन्हा बदलला जाणार आहे। राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाशी समन्वय साधून मेट्रोच्या नव्यानं सुधारित DPR तयार करण्यात आता येणार आहे। तर बघा, निगडीतील भक्तिशक्ती समूह शिल्प चौक स्टेशन, रावेत, त्यानंतर मुकाई चौक, त्यानंतर पुणे मुंबई बेंगलोर महामार्ग, वाकड बायपास, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नाशिक फाटा, भोसरी, मोशी आणि चाकण अशा पद्धतीचे हे स्टेशन्स यामध्ये असणार आहेत। या मार्गाचे अंदाजे जे काही किलोमीटर भरत आहेत ते 35 ते 40 किलोमीटर असणार आहेत। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता निगडी, रावेत, वाकड, नाशिक फाटा मार्गे चाकण असा नवीन एक मेट्रो मार्ग तयार होणार आहे। यामुळे लोकांना नक्कीच याचा फायदा होईल। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।